नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, उद्याचा होणारा पेपर एम-जी-एम 309 टी-वाय बी-कॉम मराठी इंग्रजी मीडियम, ठीक आहे. याचे तुम्हाला मी आय-एम-पी क्वेश्चन आज सांगणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माझ्याकडे जवळपास इथं 3 ते 4 जे काही माझ्याकडे जुने प्रश्नपत्रिका आहेत, यामधनं मी तुम्हाला आय-एम-पी क्वेश्चन वगैरे सांगणार आहे, ठीक आहे. ज्यांना कोणाला रेडीमेड होम असाइनमेंटची उत्तरे, तसेच तुम्हाला नोट्स वगैरे पाहिजे असेल परीक्षेसाठी, पुस्तकं वगैरे तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याहून तुम्ही बरंच काही शिकू शकता, ठीक आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, एम-जी-एम 309 साठी आपल्याकडे सर्वात पहिला आय-एम-पी क्वेशन कुठला आहे बघा याच्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या या विषयामध्ये तुम्हाला जाहिरातीवर जास्त भर द्यायचा आहे. ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो ॲडव्हर्टायझिंग. तर जाहिरातीच्या बाबतीत तुम्हाला जे आहे ते सर्व काही तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि जाहिरात म्हणजे तुम्ही मनाने देखील भरपूर लिहू शकता. तर जाहिरातीच्या व्याख्यामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट असतात. तर जाहिरातीत तुम्ही जी व्याख्या करता, त्यामध्ये कुठले-कुठले घटक असतात ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचे आहेत. कार्यावरून जाहिरातींचे प्रकार स्पष्ट करा. जसं काम असते तशी जाहिरात तुम्हाला करावी लागते. ती कशी करावी लागते ते देखील तुम्हाला लिहायचं आहे. जाहिरात प्रोत्साहनातील सहभागी घटक कुठले? तर जाहिरात प्रोत्साहन करण्यासाठी त्यामध्ये कुठले-कुठले घटक येतात? ठीक आहे, ते देखील तुम्हाला लिहायचं आहे. जाहिरात अंदाजपत्रक तयार करण्यासाठी कुठली-कुठली प्रक्रिया असते? जाहिरात व्यवस्थापनातील तुम्हाला गुण लिहायचे आहेत. कुठले-कुठले गुण असतात? ठीक आहे. जाहिरात व्यवस्थापकीय कार्य कुठले असतात? जो ॲडव्हर्टायझिंग मॅनेजर असतो ते. पूर्वानुमानाची उद्दिष्ट तुम्हाला स्पष्ट करायची आहे. विक्रय पूर्वानुमानातील टप्प्यांचे वर्णन करायचे आहे. विक्रय कलेचे पण तुम्हाला फायदे देखील स्पष्ट करायचे आहेत. ग्राहक प्रोत्साहनासाठी विक्री वृत्तीचे तुम्हाला याच्यामध्ये वर्णन करायचे आहे. ठीक आहे. समोर बघूया आपण. विक्रेत्यांची निवड करण्याची कार्यपद्धती कुठली-कुठली असते. ठीक आहे. जे ॲडव्हर्टायझिंगचे सेल्समन वगैरे असतात, ते देखील तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. विक्रेत्यांचा मोबदला देण्याची पद्धती, ग्राहक खरेदी प्रक्रियेला प्रभावित करणारे घटक, ग्राहक वर्तन निश्चिती करणारे करणारे घटक, संघटनात्मक खरेदी करणारी प्रक्रिया. ठीक आहे. एकदम पूर्ण ॲडव्हर्टायझिंगवर आहे मित्रांनो हे. ग्राहक समाधानाचा अर्थ व महत्त्व. ग्राहकांचे आक्षेप किंवा तक्रारी ज्या काही असतात, ते निरसन करण्याच्या पद्धती. विपणन अक्षरांची वैशिष्ट्ये तुम्हाला स्पष्ट करायची आहे. विपणन पर्यावरण अंकेक्षणाचे महत्त्व तुम्हाला त्याचे घटक तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. एकदम सोपा विषय आहे, तुम्ही मनाने देखील लिहू शकता. ग्राहक वर्तनाचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे, त्याची व्याख्या तुम्हाला लिहायची आहे. ग्राहक वर्तन निश्चित करणारे घटक कुठले? ग्राहकाच्या वस्तू आणि किंमतीबाबतचे आक्षेप कुठले? विपणन संघटनाचा अंकेक्षणाचा घटक. विपणन कार्याच्या अंकेक्षणातील किंमत यावर तुम्हाला माहिती लिहायची आहे. विपणन संघटन तुम्हाला आणि ग्राहक पूर्ण तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. अ, अजून व्यक्तिगत ग्राहक खरेदी प्रक्रिया. अजून याच्यामध्ये विक्रय केलेले फायदे. व्यापारासाठी असणाऱ्या विक्रय बुद्धी योजनांच्या कोणत्या 2 पद्धती तुम्हाला याच्यामध्ये लिहायच्या आहेत. कर्मचारी भरतीचे बहिर्गत स्रोत लिहायचे आहेत. ठीक आहे. भरती नोकर म्हणजे काय? चांगल्या जाहिरातीचे वैशिष्ट्य तुम्हाला आवश्यक घटक लिहायचे आहेत. जाहिरात मोहिमेमधील सर्जनशीलता जे टप्पे असतात ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचे आहे. प्रक्षेपण माध्यम म्हणजे काय? प्रक्षेपण माध्यम काय तुम्हाला ब्रॉडकास्ट मीडिया माहीत असेल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं असेल प्रक्षेपण माध्यमाचं तर तुम्ही ज्यावेळेस सिनेमा हॉलमध्ये वगैरे बघता, त्यावेळेस ज्यावेळेस इंटरव्ह्यू होतो त्यावेळेस तुम्हाला ज्या काही जाहिरात वगैरे दाखवल्या जातात, त्याला म्हणतात आपण प्रक्षेपण माध्यम. ठीक आहे. पोर्टफोलिओ टेस्ट आणि पेसेन्शुअल मीनिंग ठीक आहे. हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. जाहिरात प्रयत्नांचे मोहिमेत तर प्रशिक्षण तुम्हाला बघायचं आहे. जाहिरात संस्थेची निवड करताना कोणत्या बाबीचा विचार केला जातो? ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी ज्यावेळेस तुम्ही काय म्हणतो आपण त्याला, ज्यावेळेस हाईर करता, त्यावेळेस त्या तुम्हाला कुठल्या-कुठल्या गोष्टी तुम्हाला बघून घ्यायच्या असतात, ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. एकदम सोपं आहे मित्रांनो. तुम्ही मनाने देखील लिहू शकता. जाहिरात म्हणजे काय? जाहिरातीचे तोटे, तसेच जाहिरातीचे अंदाजपत्रक, जाहिरातील छापील माध्यमांचे फायदे, प्रक्षेपण माध्यमातील जाहिरातींचे फायदे किंवा त्याचे काही ज्या काही पद्धती असतात ते तुम्हाला सांगायचं आहे. जाहिरात व्यवस्थापनाची कोणती 5 कार्ये, जाहिरातगृहाचे फायदे, ठीक आहे. नंतर आहे अ, विक्रय तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. ग्राहकास खरेदी करण्यात येणार प्रेरित करण्याचे, ठीक आहे. त्यांच्या प्रेरित करण्याचे महत्त्व, ग्राहकाची वर्तणूक याचा अर्थ व व्याख्या, ग्राहकाची वर्तणूक ठरवणारे घटक, ग्राहकाच्या तक्रारी कशा प्रकारच्या असतात, विपणन अंकेक्षणाचे गुणधर्म, विपणन अंकेक्षण प्रक्रिया. मित्रांनो, एवढं तुम्हाला जे आहे पूर्ण वाचून घ्यायचं आहे. एकदम सोपं आहे. काहीही अवघड नाहीये. ठीक आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला जर काही अडचणी असेल तुम्ही विचारू शकता आणि ज्यांना कोणाला होम असाइनमेंटची उत्तरे, ठीक आहे, किंवा नोट्स वगैरे पाहिजे असेल किंवा आय-एम-पी क्वेशन वगैरे पाहिजे असेल, तर त्यांनी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ह्या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ते तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.